नमस्कार मित्रांनो, मराठी टोटल सागरच्या या क्लोजिंग सेशन मध्ये आपलं स्वागत आहे. आता इथे आपण आपली एंट्री घेतलेली आहे. एंट्री आपली थोडी लो झालेली आहे. इथे एपीसी 203 ला क्लोजिंग झालेली आहे, 203.2, आणि आपण 200 ला एंट्री झालेली. 3 पॉईंट डाऊन आपली एंट्री झालेली आहे. सो इथे स्लिपेजेस थोडे जास्त गेलेले आहेत आपले. ठीक आहे, आपण आपल्या एंट्रीनुसारच स्टॉप लॉस आणि टार्गेट लावणार आहोत. सो आपली एंट्री झालेली आहे 200.1 ला. सो आपला स्टॉप लॉस देखील आपण 221.1 आणि इथे 220.9 ट्रिगर. ठीक आहे, आपण आपल्या एंट्रीनुसारच आपले स्टॉप लॉस सेट केलेला आहे. इथे मित्रांनो एक बुलिश सिग्नल आपल्याला मिळत होता, त्याप्रमाणे आपण इकडे घेतलेला आहे ट्रेड. इथे थोडस रिव्हर्सलची पॉसिबिलिटी वाटत होती इथून, परंतु इथून ही लेवल ब्रेक न करता पुन्हा खाली आला तर आपला स्टॉप लॉस हिट होऊन जाईल. ही लेवल फर्स्ट ब्रेक करणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर ही लेवल. सो ह्या दोन लेवल खूप इम्पॉर्टंट आहेत, ज्या ब्रेक होणं गरजेचं आहे जर का आपल्या डायरेक्शनला मार्केटला मुवमेंट करायची असेल तर, अपवर्ड डायरेक्शनला बेसिकली. परंतु इथे तशी होताना दिसत नाहीये. आपण तरी देखील इथे थोडा वेट करूया. कदाचित आपल्याला पोझिशन लावण्याची किंवा इथे चार्टिंग करण्याची गरज न पडता डायरेक्ट क्लोज करावा लागू शकतो इथे. लेट्स वेट अँड वॉच. 220.9 अल्टिमेट स्टॉप लॉस. इथे सडनली फॉल आला पुन्हा. काही हरकत नाही, आपण आपल्या सिस्टम नुसारच एंट्री घेतलेली आहे, सो दॅट्स फाईन. क्लोज पोझिशन, येस, डन. पोझिशन आपली क्लोज केलेली आहे इमिडिएटली. लाईक 2च मिनिटं एंट्री करून 2च मिनिटं झालेली आहे आणि आपला स्टॉप लॉस झालेला आहे. काही हरकत नाही. कधी कधी एवढा शॉर्ट ट्रेड असतो की आपल्याला रेकॉर्ड करून नक्की काय बोलावं किंवा कसं काय करावं हे देखील कळत नाही, परंतु आपण आपला स्टॉप लॉस इथे दिलेला आहे ऍज पर आवर एंट्री. इथे क्लोजिंग होती 203. सो इथे आपली 203 ला आपला जर का प्रॉपर एंट्री झाली असती तर कदाचित ह्या लेवलला आपला स्टॉप लॉस असता. हाय ह्याचा होता 222.45. कदाचित स्टॉप लॉस हिट नसता झाला, बट कदाचित मध्ये ट्रेड्स केले जात नाहीत आणि ते आपण आपला लॉस बुक केलेला आहे. 276 फॉर दी डे. 3 ट्रेड घेतलेले आहेत आपण. ऑर्डर मध्ये पण आता दाखवतो. सी ओव्हर या 200.15 आणि इथे थोडा जास्त आपला स्टॉप लॉस गेलेला आहे 220. ओके, आपण 220.1 ला लावायला पाहिजे होता. थोडी इकडे एक मिस्टेक झाली, 1 रुपया आपण एक्स्ट्रा दिला. ठीक आहे, नॉट अन इश्यू. आपण इथे मार्किंग केलेली आहे आणि त्या हिशोबाने आपला स्टॉप लॉस देखील केलेला आहे. इथे मी ऑल पोझिशन्स मध्ये दाखवतो. सी ओव्हर हिअर एक 1571 आत्ताचा लॉस आहे आपला आणि त्याच्या अगेन्स्ट हेज केलेली पोझिशन मध्ये 206 रुपये प्रॉफिट झालेला आहे. सो ओव्हरऑल जर का आपण पूर्ण दिवसाचा पाहिला तर 276 रुपीज ओव्हरऑल आपण लॉस मध्ये आहोत. प्लस ब्रोकरेज अँड चार्जेस जर का ऍड केले साधारण एक 350-400 रुपये अजून. सो एवढा आजचा टोटल 350 प्लस हे 300 जर का पकडले तो 650 रुपये ओव्हरऑल लॉस आहे, इन्क्लुडिंग ब्रोकरेज अँड ऑल. सो विच इज फाईन. आपण 2-3 हजार रुपये देखील प्रॉफिट करतो तेव्हा. सो लॉस असेल तेव्हा देखील त्यावेळेस देखील ग्रेसफुली आपल्याला लॉस एक्सेप्ट करता यायला हवा आणि रूलनुसार ट्रेड घेतल्यामुळे कोणतेही रिग्रेट न बाळगता आपण हॅपीली आपले आजचा ट्रेडिंग डे क्लोज करू शकतो. सी इथे जरी आपण प्रॉपर एंट्री घेतली असती तरी स्टॉप लॉस झाला असता. सो काही हरकत नाही मित्रांनो, आपले आजचे ट्रेड आपण इथेच थांबवत आहोत 276 रुपीजच्या लॉस मध्ये. सो मित्रांनो, आजच्या दिवसाचा पूर्ण व्हेरीफाईड पीएनएल मला आपला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळू शकेल. आपण तो देखील चेक करू शकता. आपल्याला हे व्हिडिओज हे अनालिसिस आवडत असतील, मी जे रूल बेस्ड ट्रेडिंग करत आहे ते आवडत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटूया उद्या पुन्हा आपल्या मॉर्निंग सेशन मध्ये. थँक्यू सो मच अँड हॅव अ ग्रेट डे अहेड.